बिग बॉस मराठी सीझन 6 फायनल वोटिंग ट्रेंड होईल. फायनल करत नाही तशी मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वीच. अनुश्री कॅप्टन झाली आणि जर इव्हेक्ट होईल तर कोण होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की इव्हेक्ट होईल तर एक तर प्राजक्ता होईल किंवा मग रोशन होईल. त्यापैकी तर कोणी म्हणजे त्यांना सोडून कोणी इव्हेक्ट नाही होणार. आता बघूयात काय गोष्टी आहे काय नाही. पण यार आज प्रोमोमध्ये राखीचा ड्रामा बघायला मिळाला. सर्वात महत्त्वाचं ते राकेशने दीपालीला वाटतं इथे कुठे माठावर किस केलं, त्याच्यामुळे राखीने केस कापले आणि ओव्हरऑल ड्रामा चालू आहे. सो याला काही मला वाटतं जर तुम्हाला वाटत असेल की बाई राखी काय खरंच प्रेमात आहे, ज्यांच्यासाठी नवीन जे राखीला बघताय बिग बॉसमध्ये, मी त्यांना सांगू इच्छिते का हा ड्रामा जो राखी नेहमी करते, त्याच्यामुळे तुम्ही तिच्या ड्रामाला सिरियसली घेऊ नका बिलकुल. सो ती या गोष्टी करत असते. इवन तिने मला वाटतं बिग बॉस 14मध्ये पण रुबिना दिलेकच्या हजबंडबरोबर असंच काहीतरी केलं होतं आणि मग नंतर त्या गोष्टी खूप झाल्या त्या. त्याच्यामुळे मग ती ते करत असते. त्याच्यामुळे डोंट टेक इट सिरियसली. मी हेच म्हणेन तुम्हाला की तिला काही एवढं सिरियस घ्यायची वगैरे गरज नाही. आणि जर सांगितलं मी तुम्हाला अनुश्री कॅप्टन झाली, खरोखरच अनुश्रीचा गेम खूप छान चालला आहे गाईज, खूप छान चाललं आहे. आणि ज्याप्रमाणे तिने टोळीची साथ सोडली आणि ती कॅप्टन झाली तर मी तर तिच्यासाठी टाळ्या वाजवू इच्छिल्या. क्या बात आहे अनुश्री. पण इथं जसा अनुश्रीचा गेम अप झाला आहे तसा डाऊन गेम सगळ्यात जास्त झाला आहे तो लगेच रुचिताचा झाला आहे बाई. अनुश्री रुचिताला खूप छान समजवत होती बरं. अनुश्री रुचिताला समजवत होती का स्वतःसाठी खेळ काय, टोळीला पूर्ण ट्रॉफी नाही मिळणार आहे, ट्रॉफी एकालाच मिळणार आहे, जे एकदम करेक्ट बोलत होती ती. आणि मला वाटतं काल ती ना सागर आणि प्राजक्ताला हे बोलताना दिसली आहे आणि ते पण कुठे ना कुठे या गोष्टींना ॲग्री करत होते. तर तुम्हाला काय वाटतं, टोळी फुटली का? मला तर तिथं दिसलं आहे की अनुश्री टोळीतनं जशी बाहेर निघली तशी कॅप्टन झाली. आता आपण बघूया ती तुम्हाला सांगू राहिलं रुचिता, तन्वी तर मला फेक करताना दिसते. अनुश्रीचा पण थोडाफार फेक गेम, पण ती गेम पर्स्पेक्टिव्हने सगळ्या गोष्टी करताना दिसते आपल्याला. पण रुचिता रिअल खेळते घरात. हे बघा, तुम्हाला घरात रिअल पर्सनॅलिटी दाखवणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे का बिग बॉसमध्ये हे जे होतात ना लव वगैरे, तुम्हाला इथं कोणाचीच असली पर्सनॅलिटी बघायला नाही मिळत. तुम्हाला असली पर्सनॅलिटी पाहिजे असेल तर घराच्या बाहेर, माहिती आहे. प्रसाद जवादे आणि ती त्याची जी आत्ता वाईफ आहे ते सुद्धा एकाच सीझनमध्ये होते, हो ना, आय थिंक सीझन 4मध्ये होते. तर अमृता नाव आहे तिचं. तर त्यांनी बिग बॉसच्या घरात त्या गोष्टी कधीच नाही केल्या. त्यांनी बिग बॉसच्या घरात आय थिंक ते फक्त फ्रेंड्स होते, पण नंतर बिग बॉसच्या घराच्या बाहेर त्यांनी एकमेकांना ओळखलं आणि मग नंतर लग्न केलं. पण एवढं नक्की का ते त्याच घरात भेटले पण त्यांनी त्या घरात तसलं काही केलं नाही. माझ्यासाठी तर तो त्या सीझनचा विनर म्हणजे खूप स्ट्रॉंग होता तो यार. म्हणजे अचानक शॉकिंगली तो एविक्ट झाला. म्हणजे टॉप 3मध्ये आपण ज्याला बघत होतो तो डायरेक्ट एविक्ट झाला, टॉप 5मध्ये पण नाही आला. सो त्या सीझनबद्दल तर मी काही बोलणारच नाही. पण लव्ह अँगल रुचिताला हे कळायला पाहिजे की लव्ह अँगल इथे तरी करायला नको. तर आणि ज्याप्रमाणे ती काल विशालला बोलली का तू ह्या घरातनं गेल्यावर माझं काय, हे भगवान, म्हणजे काय बोलू मी आता. मी हेच म्हणेन ती मला यार इमॅच्युअर्ड वाटत होती आणि मला ती काल इमॅच्युअर्ड दिसली सुद्धा. म्हणजे वाटत होती म्हणजे आहे ती, पण ती काल ज्याप्रमाणे यार ती स्वतःच्या कॅप्टन्सीसाठी नाही ते विशालच्या कॅप्टन्सीसाठी धडपडत होती. काय बोलू मी. अनुश्री तिला समजावते, चला बा तुम्हाला घरात कोणी मग समजवायलाच नाही. अनुश्री तिला समजावते, बाई नको तुझ्यात आणि त्याच्या म्हणजे एज डिफरन्स पण खूप आहे दोघांचा. आणि तुम्हाला खरं सांगतो विशाल तिला या बिग बॉसच्या घराबाहेर भेटणार सुद्धा नाही. तुम्ही मला किती जण ॲग्री करताना मला लाईक करून नक्की सांगा किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा. विशाल या घराबाहेर तिला भेटणार नाही आणि हे जी करते ना ती खूप इमोशनली अडकत जाते, दुसरं काहीही नाही. इमोशनली अडकत जाते, दुसरं काही नाही होते आणि याचा त्रास तिलाच होईल मला असं वाटतंय. आणि तुम्हाला एक सांगते रिअल आहे ती घरात खेळते रिअल आहे. फक्त तिथं ते काय म्हणतात जिभेवर ताबा नाही, डायरेक्ट बोलून टाकते. जिभेला हाडच नाही तिच्या.
कोणाला बोलायला सुटली तिची जी ट्रेन चालू होती एक्सप्रेस ती थांबतच नाही बाई, ब्रेकच घेत नाही. काय 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 चालून जाते ती, काय काय खरगटे खुरगटे काय काय बोलत असते ती. खूप काही काही शब्द जे ती घरामध्ये बोलत असते. आणि काल जसं राकेशला बोलली ती, ते तसं तर बोलायलाच नव्हतं हवं तिने. काय राकेश बोला पण मला लंगडा वगैरे असं काही बोलायचं नाही, पहिलेच सांगतो. तर यावरनं पण त्यांचं थोडंसं झालं. रुचिताच्या जिभेला हाडणे आणि ती बोलत सुटते. तिने तेवढा तोंडावर कंट्रोल केला. तिची एवढी स्ट्रॉंग खिलाडी नव्हती कोणी, माहिती आहे तुम्हाला. तिची एवढी स्ट्रॉंग खिलाडी, पण तिने विशालच्या नादाला लागून आणि जिभेवर ताबा न ठेवल्यामुळे यार तिचा गेम ना डाऊन झाला आहे. आता तुम्हाला सांगते मी, घरात गेम कोणाचा संपला आहे, कोण गेम खेळत नाही. रुचिताचा गेम कालच संपला आहे. जसं तिने हाततारा टाकून दिलं की बाई विशालला कॅप्टन करा, मला व्हायचं नाही, ट्रॉफी विशालला त्या मला पाहिजे नाही, मला फक्त विशाल या घरात पाहिजे, त्याच्याशिवाय मी शून्य आहे हे दाखवून दिलं. रुचिताचा गेम संपला आहे इथे. ती फक्त वादविवाद घालू शकते, बाकी काही नाही. नंतर रोशन भजनकरचा पण काहीच गेम नाही. रोशन भजनकरचा काहीच गेम नाही या घरात. रोशन भजनकरचा गेम पण संपला आहे. प्राजक्ताचा तर गेमच नाही. मी तर म्हणते या वीकमध्ये कदाचित प्राजक्ता जाऊ शकते. प्राजक्ता रोशन डबल एविक्शन होतं की काय, पण मला नाही वाटत डबल करायला. कदाचित प्राजक्ता जाईल या घरातनं. आणि डबल केलं ना तरी पण काही फरक नाही पडत. रोशन घरात असून नसून काहीच फायदा नाही. आता दिसतच नाही. 1 वीकपासून तो पूर्ण थंडा झाला आहे. ते म्हणतात ना थंड गुलदस्त्यात पडलाय तो, एकदम दिसतच नाही. इवन टास्कमध्ये पण तो त्याचा रस दाखवत नाही काही. म्हणजे असं काय म्हणतात ना, ती जिद्द, ती चिकाटी काहीच नाही, दिसतच नाही. इवन तो विशालचं ऐकून चालायचा, आता त्याचं बी ऐकून चालत नाही, तो काहीच चालत नाही. ठीक आहे. तर रुचिताचा गेम संपला आहे, रोशनचा गेम संपला आहे, प्राजक्ताचा गेम नाही आहे, सागरचा पण सागर कारंडेचा पण गेम नाही आहे. तर गेम कोण खेळतंय घरात? प्रभूचा पण गेम तन्वीने संपवला आहे. लेट मी टेल यू, प्रभूचा गेम आहे ना तन्वीने जवळजवळ संपवला आहे. प्रभूचा पण गेम फक्त तन्वीच्या मागे मागे फिरणंच राहिला आहे. ज्याप्रमाणे रुचिता विशालचा हात पकडून चालते, त्याप्रमाणे प्रभू जो आहे तन्वीचा पदर पकडून चालतोय. तुम्ही ॲग्री करता का नाही याच्यावर? म्हणजे तन्वी प्रभूला चालवते, विशाल रुचिताला चालवतो, हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे घरात गेम्स कोण खेळतंय? मग तो फेक का असे ना, तन्वी तर फेक आहेच जे दिसतं. आणि गेम खेळतंय तर ती तन्वी. राकेश मधून अप होतो, पण राकेश पण गेम खेळतोय. असं नाही त्याचा गेम पूर्णपणे 0 झाला आहे, नाही चालू आहे. दीपाली मधून उठते, दीपाली दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलते. तर ठीक आहे, दीपालीचा पण थोडाफार दिसतो. राखी तर काय, राखी एंटरटेनमेंट क्वीन पण आहे, प्लस कॉन्टेंट पण देते, प्लस ती काय म्हणता अचानक डोकं फिरलं तर यार काही पण करते. आणि आता सध्या राखी तन्वीच्या मागे लागली. तो एक नवीन टार्गेट दिसतो आपल्याला राखीचा. त्याच्यामुळे राखीचा तर गेम आहेच. राखी, दीपाली, तन्वी, विशाल हे गेम खेळत आहे. अजून कोण काय? राकेश तर तुम्हाला मी सांगितलं, दीपाली सांगितली, कोण राहिलं अजून तर कोणी राहिलं नाही. अनुश्री, येस अनुश्री. हे जे 5-6 जण आहे ना यांचेच गेम चालू आहे. गेम यांची कोणाचे संपले तर सागर कारंडेचा गेम नाही दिसत आहे, प्राजक्ताचा गेम नाही दिसत आहे, रुचिताचा गेम काल संपला आहे. ज्याप्रमाणे तिने ते विशाल पुढे हात टाकली बघा. कॅप्टन बी नाही केलं विशालने तिला, पाहिलं ना, विशालने कॅप्टनसुद्धा नाही केलं. तसं बघावं लागेल आपल्याला हिच्या कॅप्टन्सी मागे बिग बॉसचा हात का कंटेस्टंटचा हात आहे. मला बिग बॉसचं वाटतं एकंदरीत, पण रात्री एपिसोड बघितल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे आपल्याला. तर विशालचा तर गेम आहे, रुचिताचा संपला आहे. अनुश्री तिकडं गेल्यामुळे अनुश्रीचा तर गेम आहे बाई, आहे. टॉप 5मध्ये मी अनुश्रीला बघते आता, कारण ज्याप्रमाणे तिने गोष्टी फिरवल्यात त्याप्रमाणे. तन्वी, राकेश, अनुश्री, अजून विशाल हे टॉप 5मध्ये आहे. आता टॉप 4 जण तर सांगितले मी तुम्हाला, अजून 5वा मी तुम्हाला लवकर सांगेल. कारण आता बघावं लागेल वाईल्ड कार्ड कोण येते, काय राखीला घेऊन जात आहे. मी तर म्हणते जास्त गेम तर कोणाचाच नाही, किती जण तर फेक खेळत आहे. तुम्ही सरळ राखीला ट्रॉफी देऊन टाका. ॲटलिस्ट ती घरात एंटरटेन करते, तिने या सगळ्या झोपलेल्यांना जागं केलं आहे आणि करते ती घरात आल्यामुळे एक तडका बसला आहे शोला ना. आता 2 वाईल्ड कार्ड कोण येत आहे, ते किती स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज असतील आणि ते गेम कसे खेळत आहेत ते पण बघावं लागेल आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी. तर मी होते वोटिंग ट्रेंडवर. वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 4वर प्राजक्ता आहे, नंबर 3वर रोशन आहे, नंबर 2वर
नंबर 2वर मला वाटतं राकेश कोण आहे, वेट सांगते मी तुम्हाला. मी तर कोण नॉमिनेटेड आहे ते सुद्धा राहून गेलं माझं. हां, राखी. येस, राखी होती नाही का. तर राखी नंबर 1वर आहे नेहमीप्रमाणे. आणि जसं मी म्हणले राकेश 2 नंबरवर आला आहे, रोशन 3 नंबरवर घसरला आहे आणि प्राजक्ता नंबर 4वर आहे. तर हे आहे वोटिंग, फायनल वोटिंग ट्रेंड. तर तुम्हाला घराबाहेर कोणाला बघायचं आहे? मला तर असं वाटतं प्राजक्ता आणि रोशन डबल एविक्शन करून टाका. सचिन गेल्यापासून 0 झाला आहे रोशन, 0. आणि इव्हन त्यालाही वाटतंय का तो एविक्ट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणतो मला असं वाटतं या वीकमध्ये मी एविक्ट होईल. त्यालाही माहिती तो गेम खेळत नाही. कारण मेन म्हणजे जसं यांनी स्वतःला म्हणजे ॲनालाइज केलं की स्वतः गेम खेळत नाही, तसं दुसऱ्यांचे गेम्स पाहून आहे ना यार गेम खेळायला हवा होता रोशन. लोकांचा सपोर्ट आणि वोट्स तर होते, कंटेंट द्यायला पाहिजे होतं घरात. बट एनिवे जसं मी तुम्हाला सांगितलं वोटिंग ट्रेंड राखी आणि राकेश कुठेच जात नाही आहे. रोशन प्राजक्ता यांचं एक तर डबल एविक्शन होईल किंवा मग प्राजक्ताचं सिंगल एविक्शन आज रात्री होऊ शकतो. हे होतं फायनल वोटिंग ट्रेंड. आणि तुम्हाला काय वाटतं? अनुश्री कॅप्टन झाली, आता घरामधले वारे कशी फिरणार आहे? अनुश्री लागेल का विशालच्या मागे? काय वाटतं बघू. आणि जसं अनुश्री काल बोलली का यांनी तर मला नौकर बनवून ठेवलं, पोहे बनव, चहा बनव, हे काही बनवत नव्हते. तर बघा 24 तासामध्ये ना आपल्याला या म्हणजे ना बिग बॉस 24 तास आपल्याला दाखवत नाही, तर या गोष्टी आपल्याला दिसल्या असत्या. 1च तास दाखवता आणि 1 तासात ते काय काय दाखवणार आहे आपल्याला, किती आणि त्यांचे जे फेवरेट्स असताना त्यांचं कंटेंट जे आहे ना ते जास्त दाखवतात. या पण गोष्टी असतात. तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे मला सांगा. कोणाचं एविक्शन होईल आणि अनुश्री कॅप्टन झाली याबद्दल तुम्ही आनंदी आहात की नाही याबद्दलही सांगा. आणि अनुश्री खूप भारी गेम खेळते. म्हणजे रुचिताला काल समजावून असो किंवा काही असो, पण रुचिता रुचिता यार काय बोलू यार, इमॅच्युअर डम झाली ती. ते विशालमध्ये ना पूर्ण गुंतली ती, काही बोलू शकत नाही आपण. त्याच्यामुळे रुचिताचा फक्त ओरडण्याचा गेम आणि विशालच्या इशाऱ्यावर नाचण्याचा गेम राहील तिचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं रुचिताला कॅप्टन न करण्यामागं पण हेच कारण असेल का रुचिताची कॅप्टन्सी सगळी विशालने चालवली असती. प्रभूला कॅप्टन केलं असतं, प्रभूची कॅप्टन्सी तन्वीने चालवली असती. अनुश्रीला कॅप्टन केलं आहे तर अनुश्री सगळं तिच्या मनाने करणार. हा पण फरक आहे. विचार करा, रुचिताची कॅप्टन्सी विशालने चालवली असती, प्रभूची कॅप्टन्सी तन्वीने चालवली. प्रभूने तन्वीचं ऐकलं असतं आणि तशीच कॅप्टन्सी म्हणजे त्याची कॅप्टन्सी तशी चालवली असती. याला ती ड्युटी दे म्हणली असती तन्वी, त्याने जाऊन दिली असती. रुचिताचं तसंच आहे. रुचिता सगळं विशालचं ऐकून चालते. विशाल बोलला असता रुचिता तू ना दीपालीला आहे ना झाडूच मारायला लाव, दीपालीला स्वयंपाकच करायला लाव किंवा मग काही जेवणच बनवायला लाव, तर तिने ते सगळं त्याचं ऐकलं असतं. जसं रुचिता विशालचा म्हणजे जे सांगितलं ते ऐकते, तसं प्रभू तन्वीचं जे सांगितलं ते ऐकतं. म्हणून हे दोघंही कॅप्टन नाही केले मला वाटतं घरातल्यांनी. आणि ते डोकं लावून मग अनुश्रीला कॅप्टन केलं, कारण ती कोणाचं ऐकून चालत नाही, ती तिच्या मनाने चालते. तर बघूया यार काय गोष्टी काय नाही. तर तुमचं फेवरेट कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शन. तुमच्या काय प्रतिक्रिया सांगा काय मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि एकंदरीत एविक्शन कोणाचं होणार आहे, प्राजक्ता की रोशन? मला तर वाटतं प्राजक्ता. बिग बॉसने जसं नॉमिनेशनमध्ये प्राजक्ताला टाकलं, राखीने न केलं तर तन्वीकडला पॉवर देऊन तन्वीकडून टाकलं त्याप्रमाणे. आणि रोशनचा या वीकमध्ये गेम पण नाही आहे काही. तर बघूया काय होतं आहे ते. प्राजक्ताचं एविक्शन. येस, प्राजक्ता रोशन. तुमचं जे म्हणणं आहे ते कमेंटमध्ये सांगा मला, ठीक आहे.